इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागते। तालुक्यातील चामटोली या ग्रुप ग्रामपंचायतीमधील चाफ्याची वाडी या गावात हंडाभर पाण्यासाठी महिलांना ही अशी रोज पायपीट करावी लागते। ग्रामपंचायतीकडून एक सिंटेक्सची टाकी गावकऱ्यांना पाण्यासाठी बांधण्यात आली आहे, मात्र या सिंटेक्स टाकीत बोरिंगचे पाणी भरले जाते। त्यात या टाकीला लावलेल्या नळाची अवस्था बघितल्यावर इथल्या पाणी पुरवठ्याची सोय किती उत्तम आहे याचा अंदाज येतो। शिवाय गावामध्ये जीवन मिशन या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत 1,25,00,000 रुपये खर्चून चाफ्याची वाडी, बेंडशीळ, चिकण्याची वाडी, ताडवाडी, देवळाची वाडी या गावासाठी पाणी योजना राबवली जात आहे। मात्र गेल्या 3 वर्षापासून हे काम रखडलेले आहे, त्यामुळे गावातील महिलांना पाण्यासाठी अशी वणवण करावी लागते। दुसरीकडे ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ही योजना गावात सुरू व्हायला उशीर झालाय असे ग्रामपंचायतचे म्हणणे आहे। तर अंबरनाथ तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये पाणी पुरवठा योजनेत कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी ही माहिती अधिकारात मागवली आहे। या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केली आहे। आता मी चामटोली गावाचे माहिती अधिकार खाली माहिती मागवली। 35-36 लाखाचं काम आहे ते, फक्त मोटर पाण्याची आणि पाईप हेच टाकलेत। तर याचं नुसत्या पाईपांचा आणि मोटरचा खर्च हे 35 लाख रुपये काढलेत। आणि नुसतं चामटोलीचंच नाही तर अंबरनाथ तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। तेच कॉन्ट्रॅक्टर प्रत्येक गावामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। 1.5 वर्ष झाली, ऑगस्ट 2023 ही डेडलाईन होती का ह्या तारखेला पूर्ण अंबरनाथ तालुक्यात पाणीपुरवठा स्कीम पूर्ण हे करायची होती, पण कुठल्याही गावामध्ये पूर्ण स्कीम झालेली नाही। बिलं मात्र 90% 95% 80% बिलं काढून मोकळी झालेली, कामं अजून 50% पण कुठे झालेलं नाही। आणि फिल्टर 2023ला 16 लाखाच्या फिल्टरची बिलं काढलेली आहेत। अद्याप फिल्टर विकतसुद्धा घेतले नाही, कुठं आणून आत्ता मी उपोषणाचा अर्ज दिल्यानंतर फिल्टर आणून ठेवलेत, पण अजून फिल्टर बसवलेले नाही। तर पूर्ण अंबरनाथ तालुक्यात भ्रष्टाचार झालेला आहे, त्याची चौकशी व्हावी यासाठी मी वारंवार पाठपुरावा करत आहे। पण तिथले अभियंता असतील हे बिलकुल दाद घेत नाही कसली। आणि मी पाठपुरावा केल्यानंतर ज्या जेईनी भ्रष्टाचार केला आहे त्याची तात्काळ बदली केली, म्हणजे यांचे हात बरबटलेले आहेत म्हणून हे कुठंतरी ते लपवावा, भ्रष्टाचार उघडकीस आणू नये म्हणून त्याही तात्काळ बदली करायला घेतले। नवीन जेई आणून ठेवले, त्यांच्या माथ्यावर हे सर्व मारायला घेतलं आहे, पण त्यांना यातलं काही माहिती नाही, ते उत्तर द्यायला टाळाटाळ करतात। तर याची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे। पूर्ण अंबरनाथ तालुक्यात जो भ्रष्टाचार झालेला आहे त्याची चौकशी व्हायलाच पाहिजे अशी माझी तात्काळ मागणी आहे। आमचा ग्रामपंचायतच्या वतीने तिथे बोरिंग मारलेली आहे आणि ते बोरिंगचं पण त्या सिंटेक्सच्या टाकीमध्ये हे केलं आहे आणि त्या टाकीतूनच पाणी नळांद्वारे पुरवठा चालू आहे। आणि त्याच्यामुळे लहान मुले जिथे खेळतात ती मुले ते नळ तोडतात, मग त्याच्यामुळे वारंवार आम्ही ग्रामपंचायत ते नळ दुरुस्ती करतोय तिथेची। आणि जी योजना आता चालू आहे आमची तर त्याचं विहिरीचं काम चालू आहे आणि पूर्ण तर झालं आहे, फक्त जागेचाच प्रश्न आहे तिथे। तर त्याच्या ग्रामपंचायतीच्या वतीने आम्ही त्यांचा लवकरात लवकर पाठपुरावा करून घेऊ आणि आम्ही पुढील वरिष्ठ कार्यालयामध्ये पण त्यांची तक्रार केलेली आहे। ठेकेदार कुठंतरी काम धीम्या पद्धतीने करतो असं काय वाटतं का तुम्हाला? हो, त्यांनी पण ठेकेदाराने लवकरात लवकर काम चालू पूर्ण करून घ्यावा हीच आमची ग्रामपंचायतची हे आहे। हो।